आली आली भाग्यलक्ष्मी। वैद्यराज अहो काही कळतंय का? बापाजी ते मला विचारू नका, त्यापेक्षा तुम्ही दुसऱ्या कुणाकडून तरी निदान करून घ्यावं। वैद्यबुवा ते तुम्हाला सांगावं लागेल, सांगा। तुम्ही असं करा, जरा माझ्याबरोबर बाजूला या। तुमची मुलगी अविवाहित आहे? अर्थातच। ती गर्भवती आहे। काय? तुम्हाला सांगतो, थोडी भीती वाटते यार, भीती। कसली कसली भीती वाटते तुला? सांग, कसली भीती वाटते तुला? अरे ज्या दिवशी मी गेलो होतो ना तिकडे, तेव्हा त्या काशीला असं फिरवलं, त्याची एकदम जयश्रीच दिसली यार। असं मोठे मोठे डोळे करून माझ्याकडे बघत होती। असली भीती वाटली मला, मी एकदम तिकडनं पळूनच गेलो। पण ती मेलेली जयश्री तुला दिसली कशी? तुला भास झाला? नाही, भास नाही यार, होती ती जिवंत होती का मेली होती, पण होती तिकडे। तू डर मत यार, बिंदास जा काशी जवळ। ठीक आहे, जा आता तुम्ही आपापल्या घरी जा, हा? आणि मला पण माझ्या घरी जाऊ द्या। तू किचन मध्ये गेली होतीस ना, तेव्हा तुझ्या मोबाईलवर एक फोन आला होता आणि मी तो घेतला होता। काय? हे बघ, तसं काही असेल असं मला खरंच माहित नव्हतं। तो त्या धनाजीरावांच्या मुलाचा फोन होता। त्याला वाटलं की तूच बोलतेस, म्हणून मी काही बोलण्याच्या आतच तो बोलायला लागला। आणि म्हणजे तुला आता सगळं कळलं? सरिता, अगं माझा विश्वासच बसत नव्हता आणि माझा अजूनही विश्वास बसत नाहीये। सरिता, तू त्या मुलाला फक्त एकदा भेटलीयस। म्हणजे तुला हे सगळं मान्य आहे सरिता? तुला तो मुलगा खरंच आवडतो? हो, आई जेव्हा आम्हाला हक्काने देतील तेव्हाच जेवू आम्ही। ती कैदाशील तर तुमच्या जीवावरच उठले जणू। ती बरं देते तुम्हाला हक्काचं खायला। आणि हे काय मी चोरून आणलेलं नाही, माझं स्वतःचं ताट आहे। अगं तुझी आई असती तर तुला असं उपाशी ठेवलं असतं बाई। काय ग माझी बाई, आईची आठवण आली बाई तुला? आज खूप दिवसांनी इतकं मायेने कोणी हात फिरवलाय माझ्या डोक्यावर। अगं आई नसली म्हणून काय झालं, मी आहे ना तुझ्याजवळ। पण आधी खाऊन घे। मला माहितीये 2-3 दिवस तू काय बी खाल्लेलं नाहीस। नाही आत्या, ह्यांच्या पोटात काही केल्याशिवाय मी कशी खाऊ? ह्यांना जाग आली, पोटात 2 घास गेले ना की मगच मी खाईन। आई वीराई, ही समधी तुझीच कृपा ग बाई। माझ्या संजयला अगदी गुणाची बायको दिलीस। आता कसं सांगू मी तुम्हाला? माझ्याशी लग्न केल्याची शिक्षा मिळते तुम्हाला। मला माफ करा, माफ करा मला। आली आली भाग्यलक्ष्मी।